अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनल ओमकार क्रिएशनमध्ये। तर मित्रांनो, इथून पुढे आपण सर्व व्हिडिओ जे आहे आपले ते नवनवीन डीजे रिमिक्स सॉन्गवर आपण एडिट करणार आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओ एडिटिंग करायला भेटतील। तर चला काही टाईम वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। तर मित्रांनो, अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आपण आलेलो आहोत। तुम्हाला शेक इफेक्ट आणि बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। इथे कोपऱ्याला प्लसचा आयकन दिसत असेल त्याच्यावरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि आपला आजचा जो फोल्डर आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला मी एक बॅकग्राऊंड व्हिडिओ दिलेला आहे तो या ठिकाणी ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर बॅकग्राऊंड व्हिडिओवरती जाऊन इथे कोपऱ्याला 3 डॉट दिसत असेल त्याच्यावरती जाऊन फिल स्क्रीन कंपल्सरी करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, इथे 15.14 सेकंदवर आल्यानंतर एक बिटमार्क दिलेला असेल तुम्हाला, त्याच्यावरती जाऊन आपला जो बॅकग्राऊंड व्हिडिओ आहे त्याच्यावरती जाऊन आपल्याला बॅकग्राऊंड व्हिडिओ जो आहे तो डुप्लिकेट करायचा आहे। इथे तुम्हाला शेवटून 2 नंबरला एक कॉपीचं ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती जाऊन या ठिकाणी जो हा ऑप्शन जो आहे त्याच्यावरती जाऊन हा 2 नंबरचा डुप्लिकेट लेयर्स ऑप्शन तुम्हाला दिसत असेल त्याच्यावरती जाऊन आपल्या लेयर्सचं डुप्लिकेट ते करून घ्यायचं आहे। केल्यानंतर लेयर्स जाऊन आपली जी बॅकग्राऊंड व्हिडिओ जो आहे तो असा पुढं सरकवायचा आहे। मापात या बिटमार्क आपल्याला तो सेट करायचा आहे। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही या ठिकाणी 15.14 सेकंदवरती आपला बॅकग्राऊंड व्हिडिओ जो आहे तो सिलेक्ट झालेला आहे। तर मित्रांनो, पुढे आल्यानंतर 23.25 सेकंदवर यायचं आहे आणि बॅकग्राऊंड व्हिडिओवरती जाऊन हा एक्स्ट्रा भाग जो आहे तो आपल्याला कट करायचा आहे। या ठिकाणी शेवटून 2 नंबर हा जो ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती जाऊन हा उरलेला एक्स्ट्रा भाग जो आहे तो कट करून टाकायचा आहे। आणि इथून पुढले जे बिटमार्क तुम्हाला दिसत असेल त्याच्यावरती आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहे। तर आपले जेवढे फोटो दिलेले आहे तुम्हाला इमेज त्या या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे सर्व बिटमार्कला इमेज ॲड करून घ्यायचे आहे। तर मी व्हिडिओ स्किप करतो आणि सर्व बिटमार्क प्रोजेक्टवर आपले इमेज ॲड करून घेतो। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता सर्व बिटमार्कनुसार मी जे इमेज होते ते ॲड करून घेतलेले आहे। तुम्ही अशाच प्रकारे सर्व इमेज ॲड करून घ्यायचे आहे। इमेज ॲड केल्यानंतर बॅक यायचं आहे आणि आपला शेक इफेक्ट प्रेसेट जो आहे त्याच्यावरती जायचं आहे आणि तुम्हाला पहिला जो इफेक्ट दिलेला आहे एकच इफेक्ट आहे तोच सर्व बिटमार्कला आपल्याला द्यायचा आहे। तो या ठिकाणी कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर बॅक यायचं आहे आणि आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर पुन्हा आपल्याला यायचं आहे। आता सर्व फोटोला तर मित्रांनो, आपण इफेक्ट कॉपी केलेला आहे तर आपण सर्व इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे। तुम्ही सर्व बिटमार्क प्रोजेक्ट जेवढे इमेज ॲड केलेले सर्वांना एकच इफेक्ट येतो तुम्ही ॲड करून घ्या। तोपर्यंत मी सर्व फोटोंना इफेक्ट ॲड करतो, त्यावर व्हिडिओ स्किप करतो। तर या ठिकाणी सर्व इमेजला इफेक्ट ॲड करून झालेला आहे। तर 0 सेकंदवर यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे। तुम्हाला जी PNG दिलेली आहे इमोजी PNG ती या ठिकाणी ॲड करून घ्यायची आहे। ॲड केल्यानंतर तिला असं सेंटरला मापात ॲड करायचं आहे। ती साईज थोडी बारीक करायची आहे आणि मापात 23.25 सेकंदवरती येऊन याची लेयर्स इथपर्यंत वाढून घ्यायची आहे। तर मित्रांनो, आपण जो इमेजला जो इफेक्ट पेस्ट केला तोच या PNGला इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे। प्लसच्या आयकॉनवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे
आणि आपली बोल्डर पेन जी आहे ती या ठिकाणी ॲड करून घ्यायची आहे. ॲड केल्यानंतर शेवटला येऊन तिची लेअर शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपला आजचा व्हिडिओ आहे तो रेडी झालेला आहे. तर तुम्हाला तुमच्या चॅनलचा किंवा इंस्टाग्रामचा लोगो ॲड करायचा असेल तर तुम्ही ॲड करून घ्या. मी माझा यूट्यूब चॅनलचा लोगो जो आहे तो ॲड करून घेतो. लोगो ॲड केल्यानंतर शेवटला येऊन तिची लेअर शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे. तर मित्रांनो, ते कोपऱ्याला तुम्हाला एक्सपोर्टिंगचं बटन दिसत असेल त्याच्यावरती जाऊन व्हिडिओ एक्सपोर्टिंगला लावून द्यायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि आपल्या आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवरले सर्व व्हिडिओ तुम्ही बघत राहा. धन्यवाद.